नमस्कार मंडळी, आपल्या शेतात भेंडी लावलेली आहे. तर ती भेंडी तोडून घ्यायला लागलोय. बघा कशी आलेली आहे देशी भेंडी. हे बघा काय ताटदार ग. कवळी कवळी हलकी म्हणा. लावलेली आपली देशी भेंडी आहे. किती मस्त लागते बघा. किती मोठ्या मोठ्या भेंड्या लागल्या त्या. खायला सुद्धा चविष्ट आहे. आपली देशी भेंडी, गावरान भेंडी आहे ही. खाण्यात मस्त लागते. तर तुम्ही एकदा खाऊन पहा बघा कशी लागते. या खायला सगळीजण. पाच काकडाची अजून सगळीच काळीच आहे, मोठी मोठी. शिरामध्ये बारकी आहे नको. मुंग्याला चालेल. गवारी वगैरे लावून घ्या. जरा वांग्याची रोपं लावून घ्यायची इथे आपल्याला. माळव घरचं करण्यासाठी विकत आणण्यापेक्षा घरचं छान आहे. कुठे आहे घरी? हे पालक आहे, हा वरती दोडका आहे, कोथिंबीर आहे. मस्त मध्ये कारल्याचा वेल कुठं आहे रे? ते तिकडं कारलं पण. कारलं खाल्लं शेळ्यांनी. पिल्याने खाल्लं वाटते. काय भानगड कशाची आली आहे? तर भेंडी तोडा लागला होत. नाही, पाऊस कसा आहे मग? हा हा चला. पाऊस कशाचा? आता ही पाऊस आहे असला वाटलं सगळं पावसानं. बघा आपण भेंडी तोडून घेतली आहे. अहो काही तर भेंडीत झाड आहे. आपण संध्याकाळी भाजी बनवूया. ही खायला खूप छान लागते. आमच्या इकडे ह्याला देशी भेंडी किंवा काटाळ भेंडी म्हणतात. आपण संध्याकाळी बनवून दाखवते. हे मकाची कणस आहे. हे खायला कोवळे आणखी छान लागतात. तुम्हाला या पाहिजे मकाची कणस आहे. ती मकाची कणस पण 2 घेतली. भेंडी सोबत मकाची 2 कणस. ही घी भेंडी, ज्या भेंडी संध्याकाळी भाजी करायची. आता मला जेवायला वाढा, मला जाऊ द्या कामाला. ओके. ही 4 झाडाची भेंडी तोडून आणलेली आहे. तरी ही जी भेंडी किती छान आहे बघ. संध्याकाळी भाजी ह्याची करा. 4 झाडाची अर्धा किलो भेंडी निघाली तर संध्याकाळी करा. तर मंडळी हे जेवायला बसलेलं आहे. आता जेवण वाढलेलं आहे आपल्याला. या जेवण करायला. हे फेस चिवडा आहे, लाडू आहे, करंजी आहे, शंकरपाळे आहे, ही भाजी आहे बटाट्याची आणि चपाती. तर या सर्वजण जेवण करायला. बाजरीची भाकर आहे.